नमस्कार मित्रांनो, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। जवळजवळ पाहुणचार झालेला आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे ते म्हणजे जुन्या घरामध्ये, जिथे पहिली मम्मी वगैरे राहायची। आणि राईट साईडलाच आपल्याला जायचं आहे, जिकडे मागजन रोड जातो, मागजन स्टँड आहे तिकडच्या बाजूला। आणि त्याच्यानंतर आपण ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाणार आहोत। तर लेट्स स्टार्ट। मित्रांनो, हे मागजन हायस्कूल आहे आणि प्रथमेश लगाटे सारेगमप जो गायक आहे तो सुद्धा या हायस्कूलमध्ये शिकलेला आहे। आणि मामाचं सुद्धा हेच हायस्कूल आहे, मामा पण इथेच शिकलेला आहे। त्याच्यानंतर समोर आपल्याला जायचं आहे, समोर गुरववाडी येईल आणि गुरववाडीमध्ये हे जुनं घर आहे ते गुरववाडीमध्ये आहे। त्याआधी आपण हायस्कूलचा व्ह्यू बघूया। हे बघा, सुंदर असं हायस्कूल दिसतंय। आपण आता मागजनच्या दिशेने जातोय आणि मध्ये तुरळ मार्गे शॉर्टकट आहे, मुंबई गोवा हायवेला जाऊन मिळतो आणि त्या शॉर्टकटने हे मंदिर लागतं ग्रामदेवतेचं। तर इथे लिहिलेलं आहे सरण ग्रामदेवता मंदिर आणि इकडूनच आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये। लांबूनच आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय आणि जवळजवळ पोचत आलेलो आहोत आपण मंदिराजवळ। आणि सुंदर असं मंदिर बघायला मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। चारी बाजूनी डोंगर आणि मध्ये मंदिर, असं सरण गावाची महती असलेलं कुठलं देव मम्मी कुठलं देऊळ, केदारलिंगाचं मंदिर। आणि हे माझ्या मम्मीचं गाव आहे, थोडक्यात माहिती देईल मम्मी। सांग, पहिलं जुनं होतं ना मंदिर? हां, जुनं मंदिर होतं, आता नवीन बांधलंय आणि बऱ्याच वर्षानंतर आलेली आहे नवीन मंदिरामध्ये। तिला पण माहित नव्हतं हे नवीन मंदिर बांधलेलं। कधी बांधले? मी झाली त्याला 5-6 वर्ष झालेले आहेत। आणि चारी बाजूने तुम्ही बघाल डोंगर आहे आणि मध्ये सुंदर असं केदारलिंगाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय। प्रत्येक गावात ग्रामदेवतेची मंदिरं अशी कोकणामध्ये तुम्हाला दिसतील। आणि हे मामाच्या गावचं म्हणजे माझ्या मम्मीच्या माहेरचं मंदिर तुम्ही बघत आहात। जुनं पूर्वी मंदिर होतं ते कौलारू होतं आणि आता हे मंदिर नवीन बांधलेलं आहे। जवळजवळ 5-6 वर्ष झालेले आहेत। केदारलिंगचं मंदिर आहे, तसेच आतमध्ये बरेचसे देव आहेत। आपण कुठले कुठले देव आहेत ते बघूया आतमध्ये। आतमध्ये बघितलात तर श्रीदेवी नवलाई आहे, त्याच्यानंतर वाघजाई देवीचे आहेत, अजून बरेचसे देव आहेत। त्याच्यानंतर मंदिराचा परिसर बघितलात तर आजूबाजूला चारी दिशेला तुम्हाला डोंगर रांगा दिसतील सह्याद्रीच्या आणि त्याच्या मधोमध
हे सुंदर असं मंदिर आहे. पावसाळ्यातून जर तुम्ही बघितलात तर अतिशय सुंदर असा नजारा तुम्हाला इथे दिसतो. नारळ देऊन झालेला आहे आणि तुम्ही इकडे बघाल की बँजो वाजतोय आणि समोरच्या वाडीमध्येच लग्न आहे. मागजन कुठल्या बाजूला आहे? या बाजूला तुम्ही बघितलात तर मागजन आहे आणि इकडे पोंगसे आंबव. इकडच्या बाजूला पोंगसे आंबव आहे. तुम्ही बघाल पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडंसं आणि आम्ही लोक सरंदेत आलेलो आहोत. सरंद गुरववाडीतून आलेलो आहेत आणि ही कुठली वाडी आहे? आपण वरच्या वाडीत आहोत आता. तुम्ही समोर बघाल सुंदर असा डोंगर दिसतोय आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय. आता आपल्याला जायचं आहे जुन्या घराकडे. इथे पूर्वी सगळेजण एकत्र राहायचे जुन्या घरामध्ये. आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला साठं घातलेली दिसतील आणि हे मामाच्या घरातलं एक मांजर आहे. म्याव म्याव. इकडे बघ. हा बाबू जा म्यावला हात लाव जा. प्रत्येक गावामध्ये जसं गुरव असतो गुरवकी करण्यासाठी त्याचप्रमाणे मामाकडेच वर्षाच्या 12 महिने गुरवकी असते आणि इथे नवरत्नातून रूपं वगैरे लागतं. तसेच जो शिमग्यातून पालखी महोत्सव आहे तो सुद्धा इकडे केला जातो. आणि अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.